मंडळी, मँगो सीझन चालू झालेला आहे. आज आपण बनवूया एकदम डिलिशियस मार्केट स्टाईल आम्रखंड. फक्त 3 साहित्यांचा वापर करून आपण घरच्या घरी आज मार्केटपेक्षाही उत्तम आम्रखंड बनवणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदा आम्रखंड बनवणार असाल तरी देखील परफेक्ट आम्रखंड तुमचं रेडी होईल. इतकी परफेक्ट रेसिपी आहे. आम्रखंड बनवण्यासाठी मी इथे होममेड दही घेतलेला आहे. आता घरी लावलेलं दही आहे. दही कसं लावतात माहिती नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. आता आपल्याला एका बाउलवरती स्ट्रेनर ठेवू, त्यावरती कापड ठेवायचं आहे. कापडामध्ये दही ॲड करून छानपैकी दहीमधला एक्सेस वॉटर जो आहे छान प्रकारे या पद्धतीने दाबून दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे. दहीमधला एक्सेस सर्व वॉटर आपल्याला काढायचं आहे. एकदम घट्टसर दही तयार करायचे आहे. आता दहीवरती जडसर वस्तू ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आम्रखंड बनवण्यासाठी मी इथे 2 आंबे घेतलेले. आंबे साधारणतः 500 ग्राम इतके आहे. आंबे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून आपल्या छान प्रकारे या पद्धतीने कट लावून घ्यायचे आहेत. हा आंबे बघा एकदम सुंदर दिसायला दिसत आणि चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम. हे बघा किती सुंदर प्रकारे आंब्याला कट केलेला आहे. आता हे कापलेले आंबे आपल्याला मिक्सर जारमध्ये ॲड करून द्यायचे. तसंच सेकंड इन्ग्रेडियंट म्हणजे छान प्रकारे यामध्ये अर्धा कप इतकी साखर ॲड करायची, 1 चमच विलायची पावडर ॲड करायची आणि छान प्रकारे आता हे वाटून घ्यायचं आहे. सो मंडळी, सर्वप्रथम आपल्या या पद्धतीने छान प्रकारे क्रीमी आमरस बनवून घ्यायचा आहे. आमरस तुम्ही असं सहज देखील खाऊ शकता. सो म्हणजे आमरस रेडी झालेला आहे. त्याच पद्धतीने आपले हे बघा दहीमधलं एक्सेस जो वॉटर होतं ते देखील निघालेलं आहे. एकदम या पद्धतीने घट्टसर दही आपल्याला तयार करायचं, बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता घट्ट दहीमध्ये आपण तयार केलेलं आमरस आपल्याला ॲड करून द्यायचा आहे. आमरसचा कलर बघा एकदम नॅचरल येलोइश आलेला आहे. आता आम्रखंडामध्ये आपल्याला हवे तेवढे आपले चॉप केलेले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे. मी इथे काजू, बदाम, पिस्ता तसेच थोडेसे केसरचे धागे ॲड केलेले. केसर टाकणं ऑप्शनल आहे. आता हे सर्वप्रथम आपल्याला छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे क्रीमी आम्रखंड आपलं रेडी होईल. पाहिलंत ना मंडळी, अगदी सोप्या पद्धतीने आपण आम्रखंड घरच्या घरी तयार करू शकतो. ते पण एकदम सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. हे बघा छान प्रकारे मिश्रण फेटल्यानंतर आम्रखंड रेडी आहे. आम्रखंड थंड करून आपल्याला छान प्रकारे एन्जॉय करायचं आहे. सो मंडळी, कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल ते प्रेस करा विसरू नका. आपण मंडळी हा आम्रखंड तयार करून अगदी आरामात 10 ते 12 लोकांकरिता सर्व करू शकता. इतक्या चांगल्या क्वांटिटीमध्ये तयार होतो. हे बघा किती सुंदर प्रकारे आम्रखंड रेडी झाले. मार्केटपेक्षाही उत्तम. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. पुरी किंवा चपाती बरोबर एन्जॉय करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.